वाकचौरे गद्दार आहे. भाऊसाहेब वाकचौऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. भाऊसाहेब वाकचौऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. गद्दार आहे, गद्दार आहे. भाऊसाहेब वाकचौरे गद्दार आहे. फिरून देणार नाही, फिरून देणार नाही, भाऊसाहेब वाकचौरे फिरून देणार नाही. फिरून देणार नाही, फिरून देणार नाही. गद्दाराला फिरून देणार नाही. वाकचौरे ज्या टायमाला आता खासदारकीच टायमाला तिकीट मागायला दार पाय चाटत होते, त्या मातोश्रीचे उमरे झिजवले, त्याची बायको पोरं ती अक्षरशः रडत होती. आणि उमेदवारीसाठी त्या टायमाला आम्ही पक्षप्रमुखांना सामान्य शिवसैनिक सांगत होते का साहेब ही गद्दार नीच अवलाद आहे, यांना उमेदवारी देऊ नये. परंतु पक्षप्रमुखांनी त्यांनी माफी मागितली, पाय चाटले, त्याचं म्हणून त्याला जाऊ द्या, या पहिला संधी द्या, त्याला दिली. परंतु ती कोणती अवलाद आहे हे आम्हालाही समजलं नाही. परंतु त्याला शिवसैनिक मात्र त्याला या मतदारसंघात फिरू देणार नाही. त्याचं खाली डोकं वर पाय आणि त्याचं कसं काय राहतो आणि शिवसैनिक काय राहतो हे त्याला भाऊसाहेब वाकचौरेला दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि एकही जिल्ह्यातला शिवसैनिक स्वस्त बसणार नाही. परत दुसऱ्यांदा संधी दिली, परत दुसऱ्यांदा गद्दारी गेली. आमच्यातले काही गद्दार लोक त्यांना मातोश्रीला घेऊन गेले आणि सांगितलं का माफी मागतो. तो माफी मागू राहिला, त्याला यावेळेस संधी द्या. आम्ही तर सरळ आमचं तर मतच आहे. तर आमचा संपूर्ण सामान्य शिवसैनिकाचा त्या दिवशी सुद्धा विरोध होता का याला उमेदवारी देऊ नये. सामान्य शिवसैनिक उद्धव साहेबांना सांगत होते, पण काही लोकांनी उद्धव साहेबांना थोडंसं मिसगाईड केलं. साहेब आता गद्दारी करणार नाही, ही आम्ही त्यांना साहेबांना तेच सांगत होतो का साहेब ही अवलाद त्यातली नाही आहे, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नये. आणि त्यांनी आज त्याची जात मात्र आम्हाला दाखवली. म्हणून आज आम्ही नीच लोकांचं शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि ह्या मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरेला तू कसा फिर, किती फिर आणि कसा फिरवतो हे दाखवून देऊ. तुझ्यात काय ताकद आहे आणि सामान्य शिवसैनिक आणि जनता काय राहते. तुला सामान्य जनतेने तुझ्या डोक्यावर घेतलं. ज्या टायमाला तुझ्याबरोबर मशाल चिन्ह नव्हतं त्या टायमाला तुझी अवस्था काय होती, तुला किती मतं पडली होती. आणि ज्या टायमाला तू मशाल चिन्ह घेतलं, उद्धव साहेब बाळासाहेबाचा आशीर्वाद घेतला, त्या टायमाला तू खासदार झाला. आज तुला जे दिसतंय नाही, लोक सांगतात एवढे पैसे घेतले, एवढे हे घेतलं ते घेतलं, परंतु ही ताकद फक्त तू शिवसेने उभी केली. आणि शिवसेनेला डोक्यावर घ्यायचं माहिती आहे, शिवसेनेला तुला डोक्यावर उचलून आपटायचं सुद्धा आम्हाला माहिती आहे. एवढी आमच्यात हिंमत आहे. तू फक्त बघच काय होतं ते. फक्त मुळात भाऊसाहेब वाकचौरे यांना मागल्या वेळेस पक्षामध्ये पुन्हा घेण्यास आमचा विरोध होता. पण पक्षप्रमुख काय म्हणे, त्यांनी माझी माफी मागितली, साईबाबाची शपथ घेतली आणि शपथ घेऊन पुन्हा एकदा ते म्हणतायत यापुढं माझ्याकडून गद्दारी होणार नाही, मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करील. आणि म्हणून सर्व पक्षाचे जिल्हाप्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व कार्यकर्त्यांनी झटून त्याच्यासाठी रात्रीचा दिवस केला. 6 महिने आम्ही आमचे कामधंदे सोडून वाकचौऱ्यांसाठी फिरलो. सकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत वाकचौऱ्यासाठी फिरणारा मी एक सगळ्यात पुढं होतो. असं असताना वाकचौऱ्याने आज गद्दारी करून शिंदे सेनेत प्रवेश केला असं आता टी व्हीच्या माध्यमातून समजतं. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्यांनी काल 2 दिवसापूर्वी साईबाबाची 4 वेळेस शपथ घेतली. आणि जे पहिल्यांदा एकदा शपथ घेतली तेव्हा ते दुसऱ्या वेळेस खासदारकीला निवडणुकीत हारले होते. साईबाबाची जो खोटी शपथ घेतो तो पुन्हा कधीही निवडणूक जिंकत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. ज्या ज्या नेत्यांनी शिर्डीत येऊन साईबाबाच्या खोटी शपथी घेतल्या आणि खोट्या शपथी घेऊन जे आमदार खासदार झाले ते पुन्हाही कधी खासदार झाले नाही, ते लयाच गेलेले. खासदार भाऊसाहेब गेले त्यांना शिर्डीत येऊ दे ना, शिर्डीत आलेलं आम्ही बघू ना, शिर्डीत त्यांना कसं फिरून द्यायचं आम्ही फिरून देतो का ते बघा. शिर्डीत ते आलेला त्यांनी उजळ मात्याने हिंडून दाखव. आणि त्याच्या बापाच्या पोटचा असेल खासदार वाकचौरे तर त्याने फक्त बिगर सिक्युरिटीचं शिर्डीत फिरून दाखवा आणि मतदारसंघात फिरून दाखवा. आणि नाना भावक्याचं चॅलेंज आहे, नाही तुला दगडाने तू गाडी फोडील तर मी माझ्या बापाचा पोटचं नाही. शिवसेनेचे आम्ही 40 वर्ष काम करतो. 25 वर्षापासून आम्ही आमदारकीच्या तिकिटासाठी मागत असताना पक्षाने आम्हाला थांबवत सांगितलं, आम्ही थांबलो. पण असं असताना हा मादरचोद मागून आला, पहिल्यांदा खासदार केलं, आता पुन्हा याला खासदार केलं. एकदा काँग्रेसमध्ये झालं, तिकडे गेला, परत आला, परत याला माफ केलं. असं सर्व असताना पुन्हा एकदा चान्स दिला आणि हा परत 50 कोटीला विकला गेला. हा भामटा परत आम्ही शिर्डीमध्ये थांबून देणार नाही. ते गद्दार होते पहिले पण आणि आत्ता त्यांनी तेच केलं. ती गद्दारी त्यांच्या रक्तात आहे आणि समाजाला लागलेला कलंक आहे. आणि त्यांच्या समाजाला का शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस केला आणि त्यांनी जी गद्दारी केली ही आता
माफ करण्यासारखी नाही. ज्यावेळेस ते शिर्डीमध्ये पाय ठेवतील त्यावेळेस त्यांना शिवसैनिक काय असतो आणि शिवसेना काय असती ही दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता येत्या दिवसात 2 दिवसामध्ये ते शिर्डीत येतील त्यावेळेस शिवसेना आणि शिवसैनिक आणि समाज काय असतो हे त्याला दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.